Ah
येईन मी जन्मजातसाठी देवा, येईन मी जन्मजातसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा बया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाबरो लोकांगण किंवा घारी लोकांगण महाबाई. आनंदे निर्भर असो भरते ठाई, सुख दुःख नाही ब्रह्मा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घारी लोकांगण महाबाई. अनेक सायास न करीन धरियास, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घारी लोकांगण महाबाई. मोक्षा माघरी कामायते दासी, होय संग ऐशित कामणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घारी लोकांगण महाबाई. विठ्ठला तुमचा अनुग्रह राधरो, पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष. झालो दास पायाचा, तुकाराम तुकाराम. नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ, जय केला पुरुषार्थ. मंगल भावन
जन्मयासाठी देवा तुझी चरण सेवा साधा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाले ओटांगण महाद्वारी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा पादचरणाचा अभंग असून या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मार्ग प्रतिपादक असा जो सर्व समर्थ भगवान परमात्मा त्या परमात्म्याचे समोर तुकाराम महाराज एक प्रतिज्ञा सादर करतात. या गावी गेल्या अनेक वर्षापासून हा नाम सप्ताह चालत आलेला आहे. नेमकं वर्ष सांगता येणार नाही, फार फार वर्षापासून या ठिकाणी नाम सप्ताह चालत आलेला आहे. आणि अशा या नाम सप्ताहामध्ये ज्यांचं सुंदर असं मार्गदर्शन आहे असे गुरुस्थानी असणारे ज्ञानवृद्ध तपवृद्ध वयोवृद्ध असे आपले मातृभावा यांचे या ठिकाणी मार्गदर्शन होत असतो. आणि त्यांचा आशीर्वाद आहे असे आमचे गुरुवर्य मारुती बाबा पुरेकर. तर या ठिकाणी दरसा आमची सद्गुरू जोग महाराजची मंडळी येत असते. त्याप्रमाणे याही वर्षी देखील 10 ते 18 लोकांचे आलेले आहेत विद्यार्थीजण. कारण आमचा देखील बराच काळ या कामात गेलेला आहे. हे जसे लहान तसा मी देखील लहानच होतो. अनेक वर्षे आम्ही मोदी बाबा होते त्यावेळेला तर इथे हे गाव म्हणजे आम्हाला घरासारखं आहे. जसं आमचं घरच विटे आणि चितळवेढ, त्याप्रमाणे राजूर गाव देखील आणि आमच्या प्रेमातच आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही येत गेलो. विद्यार्थी तसेच मला वाटतं मी 12 वर्ष तरी आलो असेल, सलग 12 वर्ष. नंतर पण कीर्तन सुरू झाल्यामुळे तरी पण कीर्तनाच्या निमित्ताने मी इथंच राहिलो. मला वाटतं माझं एक तप झाला असेल 18 दिवस राहुल सेवा करणे आणि 2 टाइम स्नान करणे. रोज एक सकाळी एक स्नान आणि दुपारी एक स्नान. असे फार तोला मोलाचं गाव आहे. हे गाव म्हणजे जंगलातले मंगल असं म्हटलं तरी चालेल, असं गोड गाव आहे. तेव्हा पूर्वीची मंडळी आता दिसत नाही, ती आता कालवश झालेली आहे. पण या ठिकाणी चांगल्या परीने नाम सप्ताह होत असतो. आणि हा 6 टिकाऊ सप्ताह ज्यांच्या विचारतून राहिला ते म्हणजे आपले माधव बाबा भोले.
आश्रित राहून ज्यांनी मोठा अभ्यास केला असे पांडुरंग महाराज फुले, बंशी बाबा उवाळे अनेक लक्षात आणि बाबाच्या प्रेमाचे असणारे बाजीराव महाराज जवळेकर ही थोडं मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे. त्यांनी बऱ्याच काही सेवा केलेली आहे. त्यानंतर आमचा नंबर लागला. तसेच आपले देवळून बाबा देखील या गावाचे ते प्रेमाचे आहेत. अशी बरीच काही मंडळी या ठिकाणी येऊन गेले, येत आहेत. तिथं मोठमोठे गायक आले, त्यामध्ये आमची पंढरीनाथ महाराज देखील येऊन गेले असतीलच. त्याचप्रमाणे नामाचा जप करणारे जनार्दन महाराज देखील अनेक वेळा आले असतील. असा प्रेमाचा भाग आहे. आणि या गावी महान संत होऊन गेले की त्यांची गोष्टी आपल्या समोर दिसत आहे. यांचं प्रत्यक्षाने दर्शनही केलेलं आहे. असं एक गोड लाभ आहे. आणि तिच्या काळी आमचे नामबाबा असं फार गोड स्वभाव त्यांचा आणि त्यांना जोडलेला हवालदार बाबा असं विठला विठला हे काम छोटं पण याचं कार्य मात्र मोठं असं म्हटलं तरी चालेल. सर्व गोड मंडळी आहेत. सर्वजण चांगल्या पद्धतीने भाग घेतात आणि दरसर असा गोड कार्यक्रम करत असतात. तेव्हा यावर्षी ही सेवा मला प्राप्त झाली. तेव्हा ही सेवा करण्यासाठी निवड केलेला आपण सर्वांच्या परिचित आहे. नवीन सर्वांच्या पाठातील आहे. संतपण आपण घेण्यापेक्षा देवपण आपण घेतलेलं बरं आहे. कारण सध्या देवाची जयंती आहे, प्रभू रामचंद्रांची जयंती आहे. राम जन्म या ठिकाणी चालत आलेला आहे. उद्या या ठिकाणी राम जन्म साजरा होणार आहे. तेव्हा आजचं हे रात्रीचं कीर्तन आहे. तेव्हा हे रात्रीचे कीर्तन करण्यासाठी नेहमीच भजनात येणारा अभंग तो सेवेसाठी निवड केला. घेईन मी जन्म देवा तुझी चरण सेवा साधाव्या. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाले लोकांगण महाद्वारी विठ्ठलाय. तेव्हा आपला हा महाराष्ट्र अनेक संतांचा महाराष्ट्र. भारत देशामध्ये अनेक प्रांत, अनेक राज्य पैकी महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे संत झाले ते सगळे संत साक्षात्कारी झाले हे मानव आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पंथ म्हणजे वारकरी पंथ आहे. हा पूर्वीचा ज्याला भागवत धर्म म्हटलेला आहे, त्याला वैष्णव संप्रदाय म्हटलेला आहे. आणि त्याच अंग म्हणजे वारकरी पंथ. जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधारया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाले लोटांगण महाद्वारी.
करा कृपा तुम्ही बोलतो दीन मी जन्म याद साठी देवा तुझी चरण सेवा साधारवया. किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, त्यामध्ये प्रामुख्याने माऊलीचं नाव समोर येतं. माऊली हे प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार आहे. तर माऊलीपासून या पंथाला चांगलं रूप प्राप्त झालं. वारकरी पंथ तसा जुनाच आहे, प्राचीन आहे, पण म्हणावं तसं त्याला रूप प्राप्त नव्हतं. तेव्हा विश्व माऊलीपासून या वारकरी पंथाला चांगलं नाव प्राप्त झालं. ज्ञानदैवे रचला पाया उभारिले देवालया. माऊलीच्या द्वारा हे मंदिर उभा आहे आणि याचा विस्तार ज्यांनी केला ते प्रेम मूर्ती नामदेव महाराज. नामदेवाचा किंकर त्याने केला हा विस्तार आणि या मंदिराला ज्यांनी बळकटी दिली असे बळकटी देणारे खांबाचे असणारे असणारे ते नाथ महाराज झाले. जनार्दन एकनाथ धामलीला भागवत. आणि मंदिर म्हटल्यानंतर त्याची सांगता परिपूर्णता जर कशाने होत असेल तर ती कळसानेच होत. तेव्हा ते कळसात असताना सगळ्या संतांमध्ये जर कोणी प्राप्त केलं असेल तर ते तुकाराम महाराज. तुका झाला यांनी जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली. ती भक्ती यथासांग होण्यासाठी महाराजांनी घराकडे दुर्लक्ष केलं आणि सर्व लक्ष भगवंताकडे केले. भक्ती चांगली घडावी, ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, तर गर्दीमध्ये घरामध्ये देव मिळत असतो. देव मिळण्यासाठी एकांतात गेलं पाहिजे. संतवाणी आहे की सुखी येतो घरा नारायण, पण तेवढा अधिकार पाहिजे, तेवढं मन तयार पाहिजे. एकाग्रमन घरात हो म्हणे, एकाग्रमन होण्यासाठी एकांत गाठला पाहिजे. तेव्हा जे तीन डोंगर आहेत, बोराडा, भामचंद्र, भंडारा, हे देवरूप आहे. त्यांना महाराज म्हटलं तरी चालेल, डोंगर महाराज की. अशा डोंगरांनी महाराजांना ईश्वराचा साक्षात्कार करून दिला. तेव्हा ते डोंगर सामान्य नाही की ज्या डोंगरामध्ये आमचे बरेच गुरुवर्य तिथं त्यांनी तपश्चर्या केली. त्यामध्ये गुरुवर्य तपसिंग बाबा, सगळ्या गुरुवर्यामध्ये त्यांनी पहिला गाथा पाठ केला.
त्याच्यापूर्वी अगोदर होते शंकर स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, पण तदनंतर वैराग्य मूर्ती नरसिंह महाराज झाले आणि त्यांच्यामुळे ही सगळी मंडळी तयार झाली असं मी म्हणतो. ते माधव बाबा असतील, राजाराम महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, नरसिंह महाराज असतील, संदीपान महाराज असतील, असे अनेक होऊन गेले. त्यामध्ये परशुराम महाराज असतील, विश्वनाथ महाराज असतील, ही सगळी मंडळी यांच्याकडे पाहून घेऊन जगली आणि ती तशी तयार झाली. कदाचित गुरुवारी नरसिंह बाबा आलेही असतील, आले असतील, कारण त्यांच्या असेच राहणारी सगळी मंडळी आहे. त्यांच्या प्रति भावना धरणारी मंडळी म्हणजे ज्यांचा उल्लेख केला. माधव बाबाची अढळ श्रद्धा म्हणजे नरसिंह बाबा विठ्ठला. त्यांच्या वैराग्याला तोड नाही, जोड नाही. नरसिंह बाबा म्हणजे आगळीच होते, असं प्रखर वैराग्य होतं की ज्यांनी पोते लावून बोंद्रे लावून तप केलं आणि त्यांनी डोंगरावर वाघाला पाणी पाजलं. हे सामान्य खेळ नाही, तर वाघ मानव खातोच त्यात, असं प्रकरण म्हणजे पूर्वीच्या काळात घडलेलं आहे. अशी तप करणारी मंडळी म्हणून वारपडी फक्त चालत आहे. वैराग्य मूर्ती बाबांनी झाले बोधे बाबा त्यांच्या डोक्याला तोड नाही, कारण माझा सहवास फारच घडलेला आहे. बाबांचा सहवास फार झाला. या सप्ताहाच्या रूपात 8 दिवस आम्ही तिथं राहिलो. असे बरेच गाव होते, तुमचंच काय बरेच गाव होते. त्यामध्ये काळेवाडी होती, तुकारामवाडी होती, मला वाटतं राजोळे होतं, गिरणारही होतं, विजय चित्तावडे, हे प्रामुख्याने हेच गाव होते. तेव्हा अपूर्व साधना महाराजांनी जीवनामध्ये डोंगरामध्ये केली आणि ती सगळी साधना तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. त्यांनी जे श्रम केले त्याचं फल महाराजांना प्राप्त झालं. अर्थात देवाचं दर्शन डोंगरामध्ये होऊन गेलं. 15 दिवसामध्ये झाला साक्षात एवढं कडकडीत वैराग्य होऊन त्यांना देव मिळाला. एवढी जरी भक्ती महाराज करत होते तरी पण म्हणावं तसं त्यांना ते बरं वाटेल की देवा मी अखंडपणे तुझं नाव घेतो आहे आणि सगळं काही दुर्लक्ष संसाराकडे केलेलं आहे, तरीही पण म्हणावं तसं समाधान मिळत नाही. तर याकरता हे देवा माझ्या मनाला पसंत पडेल अशा प्रकारची भक्ती करण्यासाठी मी पुन्हा काय करणार याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या Yeah.
आणि माझ्या जन्माचं कारण हेच असणार कोणतं तुझी चरण सेवा साधावया केवळ तुझ्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठी तुझी जन्म घेतला सर्व संतांच्या जीवनामध्ये सेवा भाव मान्य केला सेवा भाव स्वीकारला कारण खरी सेवामध्ये खरा मेवा कारण सेवा तर मेवा काम तर धाम आणि चाकरी तर भाकरी समजून आपण सेवा महत्वाची आहे कारण सेवा करण्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मार्गी लागतात प्रत्येकाने प्रामाणिक सेवा करा नैतिक सेवा करा सेवेने काय तन पवित्र सेवा किए धन पवित्र किए दान तन पवित्र सेवा किए धन पवित्र किए दान मन पवित्र हरि भजन से होता त्रिविध कल्याण जर जीवनाचं कल्याण करायचं असेल तर त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये नैतिक सेवा करावी आईवडिलांची सेवा करावी मित्रमंडळाची सेवा करावी गुरुजनांची सेवा करावी भगवंताची सेवा करावी सेवेने मनुष्य मोठा हो सेवा महत्वाची आहे तर पवित्र सेवा की धन पवित्र की दान आणि प्राप्त धनाचं जर त्याचं दान केलं कष्टातून मिळालेला पैसा त्याचं जर दान चांगल्या ठिकाणी केलं तर त्याद्वारा जे शिल्लक धन आहे ते पवित्र होऊन जातं धन पवित्र किए दान मन पवित्र हरिभजन से होत त्रिविध कल्याण आणि भगवंताचं नामचिंतन मनापासून केलं तर त्याद्वारा आपलं मन पवित्र होत असतं जसं आपण तन चांगलं ठेवतो तसं मन देखील चांगलं ठेवलं पाहिजे मन पवित्र कशाने होते नामचिंतनातून होतं चिंतन चांगलं असावं ध्यान चांगलं असावं मन बिघडलं तर सगळं जीवन बिघडून जातं मन चांगलं ठेवा दुसऱ्याबद्दल निंदक वृत्ती नको तिरस्कार वृत्ती नको वैर भाव नको या गोष्टी जीवनात लागतात कोणाला निकृष्ट समजायचं नाही मोठेपणा ही करायचा नाही कारण देवाला या गोष्टी जमत नाही कारण देवप्राप्तीसाठी या गोष्टी त्यात ज्या आहेत मन चांगलं ठेवा पवित्र ठेवा पवित्र मनातच ईश्वराचा साक्षात्कार होतो मन पवित्र नसेल तर त्याला किती जन्म घेतले तर ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो तर माझं चिंतन कोणतं आहे की हे नवी जन्म यासाठी देवा महाराज आभार करून सांगतात नव्हे प्रतिज्ञापूर्वक सांगतात की देवा मी जन्म घेणार ही प्रतिज्ञा आहे जगामध्ये
काही प्रतिज्ञा करतात, काही आज्ञा करतात, काही आज्ञा करतात. आज्ञा करणारे वेगळे आहेत, प्रतिज्ञा करणारे वेगळे आहेत, आज्ञा देणारे वेगळे आहेत. जे आज्ञा देतात ते रजोगुणी समजतात, जे चांगली प्रतिज्ञा करतात ते सात्विक समजा, आणि जे आज्ञाच करत राहतात ते तामसी समजा. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे 3 गुण आहेत. त्या 3 गुणांचं दर्शन त्या त्या व्यक्तीच्या वागण्यातून घडतं. ज्याचा अधिकार असेल त्याने आज्ञा करावी, त्याने आज्ञा करावी. आणि आज्ञा करणारे हे लोक असतात ते त्यांना तमोगुणी माणसं असं म्हटलेलं आहे. तमोगुणात अवज्ञा होते, रजोगुणात आज्ञा होते, आणि सत्वगुणात चांगली प्रतिज्ञा होते. प्राचीन काळामध्ये रावणाने देखील काही प्रतिज्ञा केल्या. त्या प्रतिज्ञा अशा की समुद्र खारट आहे तर त्याला मी गोड करणार, सोनं आहे जगामध्ये तर त्याला सुगंध प्राप्त करून देणार, आणि स्वर्ग आहे तर वर जाण्यासाठी मी मार्ग तयार करणार, शिडी तयार करणार. अशा 3 प्रतिज्ञा केल्या, तर यापैकी एकही खरी आणि एकही पुरी झाली. भीष्माचार्याने देखील प्रतिज्ञा केली होती की मी माझ्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पूर्णपणे पालन कर. भीष्माचार्य हे शांतनु राजाचे चरण, हे गंगेपासून प्राप्त झालेले चिरंजीव. गंगामध्ये नावाची गंगा नाही, प्रत्यक्ष गंगा. तर गंगेपासून झालेला पुत्र म्हणजे ते भीष्माचार्य. पण भीष्माचार्य लहान असतानाच काही कारणास्तव गंगा राजापासून निघून गेल्यानंतर सहज विचार आला की मुलगा लहान, कसं लग्न करावं, आणि म्हणून एकाकडे मुलीची मागणी देखील करण्यात आली. तर तो मनुष्य म्हटला, ठीक महाराज तुम्ही राजे आहात, पण लक्षात धरा माझी मुलगी देतो, पण कधी देणार, माझ्या शब्दाप्रमाणे केलं तर हे करणार. या मुलीपासून होणारा मुलगा जर राजगतीचा वाढोदाड करत असा शब्द देत असेल तरच माझी मुलगी तुम्हाला देतो. पण राजाचा अत्यंत प्रेम होतं भीष्माचार्यावर. शेवटी ते शब्द राजाने मान्य नाही केले. तर आपले पिताश्री नेहमी उदास दिसतात, विचार मग्न वाटतात. पितृभक्त भीष्माचार्याने विचार केला, आपले वडील जरा फ्रेश दिसत नाहीत, उदास दिसतात. पण लक्षात आलं की आपल्या वडिलांना दुसरं लग्न करा, करू द्या, काय हरकत नाही. भीष्माचार्याने विचार केला आणि कोणाशी करायचं हे लक्षात घेऊन भीष्माचार्य डायरेक्ट त्या मुलीच्या घरीच गेले, म्हणजे वडिलांकडे गेले. आणि त्या वडिलांना अधिकार सांगितलं की तुमची मुलगी आमच्या बापाला देऊन टाका. तर तो मनुष्य म्हटला, ठीक महाराज माझी मुलगी देतो, पण माझा शब्द आहे या मुलीपासून होणारा मुलगा राजगादीचा हक्कदार करत असाल तरच माझी मुलगी तुमच्या वडिलाला देईल. भीष्माचार्याने विचार केला, खऱ्या अर्थाने अधिकृत मी आहे, पण या पारा जर माझ्या वडिलांची मला सेवा घडत असेल तर काय हरकत नाही. तर त्याने कोणा शंका घेतली, मुलगी देणार तुम्ही, तुम्ही सगळं करणार.
पण पुढे चालून तुम्ही लग्न केल्यानंतर तुम्हाला मुलं झाल्यानंतर ते मुलं आमच्या नातवाला प्रतिबंध करणार, पुढचा विचार केला तर भीष्माचार्य समोर आलेली अशी पुढची जर चिंता तुम्हाला वाटत असेल भविष्य काळातील, तर त्या म्हणे मी लग्नच करणार नाही, फक्त प्रश्न संपला ना, अशी भीषण प्रतिज्ञा केली. म्हणून त्यांचं नाव पडलं भीष्म. विठ्ठला विठ्ठल. केलेली प्रतिज्ञा भीष्माचार्याने जीवनात परिपूर्ण केली हे सर्वांना माहीत आहे. तर काहीने केल्या प्रतिज्ञा काहीच्या पूर्ण, काहीच्या पूर्ण झाल्या. माऊली देखील प्रतिज्ञा करतात कृष्ण ज्ञानेश्वर महाराज की हा जो संसार आहे तो दुःखाचा आहे, पण दुःखाचा जरी असला पण मी माझ्या शक्तीद्वारा कसा करणार, अवघाचे संसार सुखाचा करीन, की जगाचा संसार मी सुखाचा करीन. तर ते लोक जर तिन्ही लोकांचा स्वर्ग मृत्यू पावणार, तर ही सर्व लोकांसाठी केलेली, जगासाठी केलेली प्रतिज्ञा याला समष्टी प्रतिज्ञा म्हणतात. पैकी तुकाराम महाराज जी काय प्रतिज्ञा करत आहेत ती व्यक्तिगत जीवन, याला व्यष्टी प्रतिज्ञा म्हटलेलं आहे. घेईन मी जन्मयाद साठे यासाठी देवा तुझी चरण सेवा साधा बया. तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मी जन्म केला. तर मी सांगितलं सेवाभाव सर्व संतांनी मान्य केला. अनेक संतांचे प्रमाण आहे सेवेच्या बद्दल. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, ज्ञानेश्वर महाराज देखील सेवेच्या बद्दल आग्रह धरतात, सेवा करणार. नामदेव महाराज देखील बोलतात देवा पै मागत
आणि चरण सेवा कठीण. तुकाराम महाराज बोलतात, देवा ही सेवा आजकालची नव्हे, माझी परंपरेची फार जुनी तुकामुळे देवा कुणाकडे माझी सेवा. आमच्या वाडवडिलांचा हक्कच चालत पाडला आहे की तुझी सेवा करणे. माझ्या वडिलांची विरासिका देवा, माझ्या वडिलांची विरासिका देवा, तुझी चरण सेवा आमची परंपरा आहे. आमच्या कुळात ही सेवा चालत आलेली आहे. आजकाल मी बोलत नाही, परंपरा आहे सेवेची. मी जन्म या दुसाठी देवा या मी जन्म घेणार आणि तुझी सेवा मी करणार, तुझी चरण सेवा. देवाच्या चरणामध्ये नेमकं काय पडलं, नेमकं काय आहे देवाच्या चरणामध्ये जे आहे ते देवामध्ये चरण सेवा फार महत्वाची आहे. आणि म्हणून चिंतन आहे, भजन राम चरण सुखदाई, 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 भजन राम चरण सुखदाई. ज्या भगवंताच्या चरणामधून चरणातून जगाला पुनीत करणारी, जगाचं पाप नष्ट करणारी अशी गंगा जन्माला आली. चरणी गंगा जन्माली, चरण से निकची सुरसरी, शंकर जटा समाई, जटा शंकरी नाम पयो है, जटा शंकरी नाम पयो है, त्रिभुवन तारनाई, भजन राम चरण सुखदाई, भजन राम चरण सुखदाई. जेव्हा भगवान म्हटले, ठीक मला तुम्ही माझी सेवा करणार, चरण सेवा करणार, पण माझ्या चरण सेवेमध्ये अनेक सेवा येतात, अनेक सेवक असतात. सेवा करणार, पण नेमकी कोणती कोणती करणार, तर त्या सेवेचा करण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून देतात. हरे नाम कीर्तन प्रथम सेवा
हरिनाम कीर्तन ही सेवा मी करणार, संत भजन ही सेवा मी करणार आणि महाद्वारामध्ये लोटांनी घालणे ही तिसरीच देखील सेवा मी करणार. प्रथम सेवा आहे हरिनाम कीर्तन. नाम कीर्तन ही महत्वाची सेवा आहे. काय म्हणते तेव्हा चिंतन आहे तुझी सेवा नाही आमोनिया समर्पिले सेवा ते केवळ चिंतनाची सेवा ते आवडी उच्चारावे नाम ही खरी सेवा आहे. नाम घ्यावं माणसाने, त्याला कमी दुखू नये. नाम फार मोठा आहे. नामासारख्या जगामध्ये दुसरं काहीच नाही. जसा देव मोठा त्याही पेक्षा देवाचं नाम सगळ्यामध्ये नाम मोठं सांगितलेलं आहे. नामासारखं जगात दुसरं काही नाही. नाम सगळ्यामध्ये मोठं दाखवलं. ननाम सदृशं ज्ञानम, ननाम सदृशं ध्यानम, असं बरंच काही चिंतन. ननाम सदृशं पुण्यम, ननाम सदृशी गती. तर नामासारखी गती नाही, नामासारखं पुण्य नाही, नामासारखं ध्यान नाही, नामासारखं नाम नाही, ध्यान नामासारखं काही नाही. नाम सगळ्यामध्ये भारी. रामकृष्ण हरी सगळ्यांमध्ये कीर्तन शब्द ठेवला तर कीर्तन त्याचे बरेच अंग आहेत. स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन, नाम कीर्तन. स्वरूप कीर्तन देवाचं मूळ स्वरूप आहे. सच्चिदानंद हे देवाचं मूळ स्वरूप आहे. किंवा रूपासंबंधी जर विचार केला तर अनंत जरी रूप असले त्यामध्ये प्रामुख्याने सगुण आणि निर्गुण, सगुण साकार भगवान परमात्मा जसा आपण वर्णन करतो ना, परमात्म्याचे 3 रूप दाखवले. सगुण साकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. पांडव परमात्मा रामकृष्ण हे सगुण साकार होतं. सुंदर ते ध्यान उभे पिठेवरी, सुंदर ते ध्यान उभे पिठेवरी कटारी तुळशी हार असे पितांबर, तुळशी हार असे पितांबर. तेव्हा भगवान हा रूपाने सुंदर दिसणं आहे. रूप कीर्तन, स्वरूप कीर्तन, गुण कीर्तन. देवाच्या अंगी जे काही नैसर्गिक गुण आहेत त्या गुणाचं गुणगान करणे याला गुण कीर्तन. जसं नाम श्रेष्ठ आहे तसं गुणात देखील महत्व आहे ना. या कलियुगामध्ये तुळशीदास प्रभू सांगतात जसं नामाला महत्व तसं देवाच्या गुणालाही महत्व आहे. गुण महत्वाचे आहे. देवाचं गुण आहे जीवन, अनंत गुणाने युक्त आहे. देवाकडे जसे अनंत नाम तसे देवाचे देखील अनंत गुण आहेत. देवाचा तसा विचार केला तर देवाचं सगळंच आनंद आहे. अवगुणाला महत्व नसतं. माणसाच्या जीवनामध्ये गुणाला महत्व का, अवगुणाला तर गुणालाच महत्व आहे. गुणाची अपेक्षा लोक करणारे आहेत. भाव वाटे जन्म तुका म्हणण्यासाठी गुण असला तर माणसं त्याला पाचारण करतात. अवगुणी असेल तर त्यांना तिकडे जा म्हणतात, इकडं काही येऊ नका. गुणाला मान्यता आहे, अवगुणाला मान्यता आहे. सत्कार हा गुणवानाचा होतो, धिक्कार हा अवगुणाचा होतो.
प्रयत्न केले पाहिजेत. माणसाने काहीतरी गुण अंगीकारले पाहिजे. नाही प्रयत्न जमले तर कमीत कमी माणसाने काहीतरी जीवनामध्ये घेतलं पाहिजे. त्याचं वाचन तरी चांगलं असावं, त्याचं वागणं तरी बरं असावं, त्याचा स्वभाव तरी बरा असावा. एवढं तरी केलं तरी फार बरं. सेवा तरी चांगली असावी. काही ना काहीतरी गुण असावं माणसाला. गुणाला महत्व आहे, अवगुणाला महत्व आहे. तेव्हा देवाचं गुण जीवन हे सागरासारखं आहे. देवाकडे गुण सागरासारखे, देवाकडे वैराग्य सागरासारखं आहे, देवाकडे ज्ञान सागरासारखं आहे. देवाच्या कोणत्याच याला त्याचा पारच लागत नाही. देवाच्या कोणत्या गोष्टीला त्याचा पार लागत नाही. जीवाच्या गोष्टीला पार लागतो तसं देवाच्या गोष्टीला पार लागतो. गुण कीर्तन, लीला कीर्तन, भगवंताने ज्या काही जीवनामध्ये लीला केल्या त्या लीलेचा विचार करत राहणे हे लीला कीर्तन झालं. आणि भगवंताचं जे नाम आहे ते नाम चिंतन करण्याला नाम कीर्तन असं म्हणतात. आता आलं घडून म्हणून एकदा नाम चिंतन करू. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हेच कीर्तन संतांनी केलं, नामदेव महाराजांनी केलं. कुठं चंद्रभागेच्या वातावरणामध्ये तिथं प्रत्यक्ष नाचतो आहे का नाही. नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाची असं कुठं घडलं वाळवंटा पंढरपुरामध्ये. असा कीर्तनाचा महिमा आहे. नाम कीर्तन सगळ्यात भारी कीर्तन आहे. याला कष्टी गरज लागत नाही, याला वेळेची गरज नाही, काळाची गरज नाही, स्थळाची गरज नाही, वयाची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही, कोणतीच गरज नाही. घेता येते, कुठे घेता येतं, किती घेता येतं, कसंही घेता येईल. त्याला काही बंधन. नामचिंतन सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. तेव्हा हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि संतांचं पूजन करणं. आपल्या घरी झाले तर संत आले तर माणसाने त्यांचं आदरातिथ्य करावं, त्यांना कृष्णासाठी
असं द्यावं जेवढं होईल तेवढं संतांची करा. आणि संताची आसने पूजा करिता वाचा मने एका जनार्दनी इच्छिले ते पुरावी साधी माली परते टाकी साधी माली परते टाकी. आपल्या घरी संत आहे तर त्यांची पूजा अर्चा करा. पण कोण करतो पूजा अर्चा? कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला पूजा अर्चा. मंत्र्याच्या वाट्याला आल्या खुर्च्या, शेतकरी लोक मस्जिद करतात चर्चा आणि त्यांचं काम नाही झालं तर त्या काढतात मोर्चा. पण महत्वाचं घडलं पूजा अर्चा. पूजा अर्चा देवाची संताची सर्वांनी करावी. विठ्ठल विठ्ठल काहीतरी पूजा अर्चा प्रत्येक व्यक्तीने करावी. पूजा पुण्यच आहे, तपच आहे. साधना जीवनामध्ये असावी, काहीतरी तपश्चर्या असावी, काहीतरी व्रत माणसाने करावं, काहीतरी एखादा तिरुवार करावा. माणसाने करत राहणं तुम्हाला मिळत आहे. जीवनामध्ये बाकी असं नसून पण माणसाच्या जीवनामध्ये पुण्य असावं. भगवान उद्धवाला सांगतात की उद्धवा सिद्ध करून पूजा संभार माझे पूजेचा त्यादर पूजा करता एकाग्र जय साधू घरायती त्या साधूची पूजा करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेने जाण तल्याला था की तो माझा घाता प्रवर्तला. भगवान कृष्ण स्वतः उद्धवाला सांगतात. उद्धव म्हणजे त्यांच्या कुळातला आणि ब्रह्मचारी माणूस. भगवान आपले विचार करायला देतात की संत दारी घरी आले तर पहिली पूजा त्यांची करावी. जरी माझी सेवा चालू असेल, माझी पूजा चालू असेल तर माझी पहिली पूजा सोडून द्यावी आणि पहिली सेवा पूजा संताची करावी. संतांचा चित्रम देव पूजात्म धर्म. संतांना अभेद करून त्यांना दूर ठेवून जर भगवान म्हणतात माझी सेवा केली तर त्याला धर्म म्हणत नाही. तो अधर्म घडतो, ते पाप घडतो, त्याने दोष लागतो. म्हणजे पुण्य करता होय पाप असा प्रकार आहे. पहिली सेवा त्यांची करा. तसं मित्राला खुश ठेवली की माता देखील खुश होते. त्याला काही नाही. त्या बाईचं लेकरं खुश ठेवलं, त्याला चांभाळलं चोंबाळलं आणून तुम्ही केलं तर त्या बाईला एवढा आनंद होतो की त्या आनंदाला तोटलाच नाही. तसं देवाला देखील आनंद होतो. भक्ताची सेवा केली की त्याच्या आनंदाला देखील वाढवा. तर संत पूजन मी करणार. आणि अंतिम जी सेवा आहे काय महाद्वारे लोकी म्हणजे तिसरी सेवा करणार. पंढरपूरला गेल्यानंतर असा काही विधी करावाच लागतो. तिथं जायच्यानंतर लगेच परत यायचं हे काही कामाचं आहे. आलं लक्षात. तिथं काहीतरी आपण विधी केला पाहिजे, काही सेवा केली पाहिजे, काही प्रश्न घेतलं पाहिजे, गाडीला लागलं पाहिजे, गाडीला दर्शन केलं पाहिजे. दुसऱ्याविषयी करायचीच नाही. जेवढं तर तुम्हाला कष्ट होणार होते बाबा म्हणत असं की वारीमध्ये जेवढं आपल्याला कष्ट होतं तेवढं आपलं तपही वाढत जातं. चंद्रभागेत स्नान करणे, पुंडलिकाचं दर्शन घेणे असा विधी आहे तिथं. नंतर भगवंताच्या बारीला लागणे आणि बारीला लागून देव दर्शन करणे, पांडुरंगाचं दर्शन घेणे आणि दर्शन संपल्यानंतर गरुड खांबा आहे त्याला आलिंगन देणे आणि तिथं लोटांगण घालणे. लोटांगण घालोने महाराणी Oh
जन्मयासाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या हरिनाम कीर्तन संसारी केलं राजवर्तन महादायी गुरुकरणाचा थोडक्यात अर्धार्पण सांगितला आपला टाइम संपत आला त्याकरता पुढची चर्चा आपण पुढे घेऊ आणि आपली सेवा समाप्त करू तरी सेवा मी करणार हरिनाम कीर्तन ही सेवा मी करणार संत भजन ही सेवा मी करणार आणि महाद्वारामध्ये रोपण घालणे ही सेवा मी करणार मग देव पुढे म्हणते पुढे काय म्हणजे पुढे काय असं जर जीवनामध्ये आणि असं जर वाटायला आलं तर माझ्या जीवनामध्ये आनंदाला पारावारच नाही आनंद निर्भर सुखदेव आई आणि सुखदुःखा नाही काळामा ही आनंदामध्ये राहणार आणि नाहीतरी महाराज आनंदामध्येच राहत होते आनंदातच राहत होते एका माणसाने विचारलं महाराज आपण नेहमी आनंदी दिसतात नेहमी आनंदी दिसतात प्रफुल्लित दिसतात असं नेमकं काय खाता कोणते लागू खाता चोरमड्याचे खाता का शंकराचे खाता का भगवानाचे खाता का बुद्धीचे खाता का रवीचे खाता कोणते लागू महाराज म्हणतात ते नाही मग कोणते तू काय म्हणे खातो आनंदाचे आहेत आनंदाचे लाडू खातो म्हणून तुम्ही देखील घ्या नका तर पडू कचर पडू नका तर पडू घ्या महाराज बोलतात की माझ्या जीवनामध्ये रस सेवन केला आणि तुम्हाला देखील देतो तुमची तयारी असेल तर कोणता रस त्याला ब्रह्मरस त्याला आनंदाचा रस म्हणून त्याला नामाचा रस म्हणून संगीत हा रस भाटे तो सेवन करा रस अनेक आहे उसाचा रस आंब्याचा रस द्राक्ष रस गोड रस गाव रस सुधा रस आणखी बरेच रस आहेत गाव रस मध्ये
गावातल्या सगळ्या गटारीचं पाणी त्याला म्हटलं गावरस. सुरारस म्हणजे दारूला म्हटलं सुरारस, बरोबर आहे ना. गोरस गाईच्या दुधाला म्हटलं गोरस. तर माझा भक्त मी प्रेम रस सेवन केला, आनंदाचा रस, हा रस आनंदाचा, हा भक्तीचा रस मी जीवनामध्ये सेवन केला. तुम्हाला देखील देतो. संत जीवने सर्व जगाला धरून असते, जे आपल्या जीवनामध्ये प्राप्त असतं ते सर्वांनाच मिळावं अशी संतांची अपेक्षा आहे. जीवनामध्ये वस्तू संख्या महत्वाचा असून आनंद प्राप्त होणं हा महत्वाचा आहे. जगाकडे सगळं असतं पण हेच नसतं. जगाकडे भोग आहे, जगाकडे विषय आहेत, जगाकडे हाण्यामाना सगळं आहे, फक्त आनंदच नाही. आनंदच महत्वाचा आहे. ज्या जीवनामध्ये बाकी सगळं प्राप्त आहे पण आनंदच नसेल तर त्या जीवनावर अर्थ कुठंच अपेक्षा राहिली नाही. तुकाराम महाराज आता तोठे धावे तुझे चरण देखलिया, त्याचा परिणाम भाग गेला, शिव गेला, अवघा झाला. आनंद हा भक्तीचा परिणाम आहे. भक्तीचा परिणाम सगळा आनंदी आनंद असतो. तो आनंद महत्वाचा आहे. विषय किती जरी जमा झाले तर त्यामध्ये आनंद नसतो. विषयाच्या अंगात आनंद देण्याची शक्ती नाही. आनंद हा भगवंताच्या द्वारा नामाच्या चिंतनातून, भक्तीच्या चिंतनातून प्राप्त होत असतो. त्याकरता महाराज म्हणतात आनंदे सुखदुःखा नाही झाला. जेव्हा भगवान म्हटले महाराज लक्षात धरा तुमचं जीवन संसारिक जीवन आणि संसारिक जीवन म्हटल्यानंतर तिथं काही कष्ट करावे लागतात, असं काम धंदा करावं लागतो, काही करणार का नाही, कष्ट घेणार का नाही. महाराज म्हणतात अनेक सारे असं धरी असं होईन उदास सर्व भावे. माझ्या जीवनामध्ये तरी मी कोणतेच साहस करणार नाही. साहस करशी प्रपंच दिवशी हरिशन वर्षी होणार. इतर मी काही करणार नाही. तुम्हाला सोडून मी कुठं जाणार नाही, दुसरं काही करणार नाही अशी निष्ठ महाराजांची होती. महाराजांना कल्पना होती की असे काही जीव जगामध्ये ते जीवाचं चुकून काहीच करत नाही, तरी पण भगवान त्यांना जगवतो. आदर करणे चाकरी, आदर करणे चाकरी, पंछी करेन काम, दास मुडका कहेगा सबका दाता. सर्वांना देणारे समर्थ भगवान परमात्मा आहे. जे काहीच करत नाही त्यांना जगवतो. आपण तर देवाची भक्ती करतो, आपल्याला जगवणार नाही का? अर्थात देवाने आपलं करावं अशी महाराजची भावना होती. ही मात्र इतर काही करणार नाही. देव सोडून अशा माणसाने कर्म करावं, क्रिया करावी, कष्ट घ्यावं, पण त्यापासून हे मिळेल असे चिंतन करू नये. मला हेच मिळेल तेच मिळेल अशी अपेक्षा ठेवायची, अशा धरायची नाही. करसे देवाबी नास अवघी होईल निरास. देव सोडून जर तुम्ही कर्मर्थ सोडून जर इतर आशा केली
तर ते दुःखाला करणार कारण गीतामध्ये सांगते तुम्ही फक्त कर्म करत राहा पण आशा धरू नका हा फळेशी कदाचित आशा करू नका कर्म करायचं पण अमुक देवाला देवा असं काही नाही अशी अपेक्षा ठेवायची देव भरपूर देणार तुम्ही निरपेक्ष राहिले तर तुम्हाला काही कमीच पडणार नाही कारण आसेपाशी नाही सुख आसेपाशी परम दुःख आशा सर्वाची बाधक मुख्य दोष तो आशा एकच मला सांगतात मुख्य दोष म्हणजे आशा आहे कर्म चांगलं करा मनापासून करा हे देवाचंच आहे असं म्हणून करा मग तुम्हाला काही कमी पडणार तुमचं कर्म देवाच्या लक्षात आलं देवाच्या मनात आलं तर देव काही कमी करू शकत नाही कारण लक्ष्मीची बायको आहे पण तिथं भगवान खुश राहतो तिथं लक्ष्मी तिथं त्या घरात खुश राहते सर्व भाव ही सर्व भावाने सर्व बाबतीमध्ये उदास राहणार देह जरी आपला असला किती तो प्रेमाचा आहे पण तरी पण मारत होता सर्वांच्या बद्दल मी उदास आहे देह जरी आपला असला पण त्याच्याविषयी ममत्व जास्त ठेवलं की देव तिथून येतो ज्या ठिकाणी ममत्व आला तिथं देव राहत मी माझेपणा नको कोणतीच आशा नको तर महाराज होतात याप्रमाणे माझं जीवन राहील आणि त्या सयाचं नकळीनं धरीला सर्व भावे ठीक महाराज भगवान म्हणजे तुम्ही सगळं काही करणार पण मानवी जीवनाचं परम साध्य परम कर्तव्य जर कोणतं असेल काय असेल मोक्ष प्राप्ती करून घेणे आहे मग त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपण काही करणार का नाही शेवटचं चरण मोक्षा मागरी